धन्यवाद बुवा. सुंदर समाज प्रबोधन आणि त्यातनं रसिकांचं मनोरंजन करत आपण गजर सादरीकरण केलं. राहता राहिला विषय समीर कदम आज वेगळा वाटतोय असं कोणतरी बोललं खाल्लं. थोडक्यात त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. वय वर्ष 41, शुगरचा त्रास आहे, तब्येत खराब आहे आणि रोजच्या जागरणी आहेत. एका कार्यक्रम कमी असेल, आम्ही रोज मेलेले असतो. कळलं? तू सांगतोस ना जवळजवळ झोपायची वेळ झाली, ती पण नशिबात नाही आमची. त्याच्यामुळे समीर कदम तुम्हाला वेगळा वाटत असेल. आणि राहिला विषय बुवा की तुमचं भजन चालू असताना मी मध्ये मध्ये मनोरंजन म्हणून बोलतो का, त्यामुळे सुद्धा लोक हसतात, हे लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला डिस्टर्ब करत असतो, त्यामुळे सुद्धा नाही सांगते लवली. त्यामुळे लोक हसतात. वय हा विषय राहिला विषय बक्षिसाचा की कोणी द्या अगर नको देऊ काही फरक पडत नाही. आपलं पाकिट तुझ्यापेक्षा जास्त आहे एवढे 100%. ए गौरू दाखवलं बघू ना, कारण तुझ्या जिल्ह्यामध्ये बारी आहे आणि तुम्ही सांगितलं हा माझा एरिया आहे, तर तुझ्या माहितीसाठी सांगतो एरिया कोणाचा असतो बुवा? कोणाचा? त्यांचं असतो, आपल्या एरिया नाही. मी काय बोलले का वाईट बोलले? त्याच्यामुळे एरिया बिरिया काय विषय नाही. वा समीर कदम हे नाव कसं आहे. आज अलिबाग म्हणा, रायगड म्हणा किंवा कुठे जा, समीर कदम घराघरात घुमतच असतात. लक्ष दिला? अगदीच नाही तर ती जवळजवळ झोपायची वेळ असताना तर सुद्धा कानात कोणाकोणाच्या चालू असतात. लक्ष दिला? त्याच्यामुळे माझ्या नादात लागला तुझा. वरती जाऊचा विषयच येत नाही का, फक्त बोलले तर वरती न ढकलून खाली. पण हिंमत आता माझी, अरे माझ्यापेक्षा तू सुटत चालला. हा तू लोकांना सांगतो व्यसनाधीन. काय व्यसनाधीन? आज प्रत्येकाला व्यसन आहे ना. कोण गुटखा खाता का भाव बरोबर असतल 100%. असंच म्हणतो कोणा कौदळ त्याच्या खिशात काय ना काहीतरी भेटला. नाही तर तंबाखूची पुडी नाही की नाही. त्याच्यामुळे बुवा सुरुवातीचे शेतकरी सुद्धा जेव्हा जोत बांधायचे, जोत नांगर धरायचे, त्यावेळी त्या बैलाला विश्रांती मिळायला पाहिजे म्हणून तंबाखू खायला बसायचे. माहितीये का? असे माहित तुला काय मजा होती तेव्हा? तंबाखू वधी मळलं नाही, पीठ मळलं का बोलण्याचा राग येतो तुझा? अरे ढोपरा बिरा फोडूचे विषय राहिला विषय. तू म्हणतं काय मी घराकडे तास करत असतो. बुवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ती ढोपरा फुटलेच असते. बरोबर ना साहेब? बेताळ साहेब तरी 500 दिले असते का? मी असं जवळ आहे काय कसली? अच्छा ठीक असत का? फरमाईश घेतल्यानंतर 500 होणार. आणि तू का फरमाईश पण नाही, तू डायरेक्ट 500 घेतली. तू जिल्ह्यातला आहेस ना? तुला मुळीच नव्हतं रे कान्हा, अरे कान्हा मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात, मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले.
सादरीकरण करायला पाहिजे. ही प्रत्येकाची शैली आहे. आता तुम्ही गाता मगाशी मस्त गायला, तुम्ही सांगितलं मी ही गाणी गाणार नाही, ती गाणी गाणार नाही, पण म्हणता म्हणता 2 गाणी गाऊन मोकळं झालं मुला. प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करून तूच म्हणशी गद्दार मला पाखरा. ब्रेकअप झाले त्यांना पाखरा आजाद केले तुला. कॉलेजमध्ये असताना कितीतरी पाखरं उडवली आम्ही, जे असले त्यांनी उडवलेली होती. आणि ते जुनं प्रेम होतं तेव्हा तो काळ वेगळा होता. कागदावरती लिहायचे प्राणप्रिय संध्याकाळी भेटायला काजी खाली येशील का. गाणं पण चालतं माहिती होता. ए आई दिल दीवाना काजी खाली येईना इंसाना. त्याच्यात मजा होती. माधुरी दीक्षितचं एक गाणं लिहिलं, देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार. होय की नाही. त्या गाण्याला आणि आम्ही शाळेत असताना त्या गाण्याची वाट लागली. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, दुःख तंगड तुझा तंगड माझा तंगड. तेव्हाची गाणी वेगळी होती ना, ती मजा वेगळी होती. आता गाण्याला काय गुलाबी साडी आणि लालेला काजळ लावून आले मिया, दिसते मी भारी राया फोटो माझा काढ. भारी होती त्याच्यात इफेक्ट होत. हो असं सुद्धा हसवलं आलं पाहिजे ना. तू सांगतो 130 गाणी, काय गरज आहे मला 130 गाणी म्हणायची. तू कोणी बक्षीस दिल्यानंतर मी 130 का 140 गाणी म्हणणार. कोण देतच नाही तर ठेका मारा खरा की नाही यार. तू का आपले हाणून घेतो. कोण देतच नाही तर ठेका बोल. आपलं पाकिट भरलं नाही ना, कसं टेन्शन घ्यायचं. काय म्हणतात तू तरी किती पिळ वाटतो. तुझी थट्टा तुझी मस्करी श्रीहरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी. बाय ग
पिचली म्हणजे काय? पिचली म्हणजे काय माहित आहे शब्दाचा अर्थ? शाळेत गेला पिचली म्हणजे तुटली. तेव्हा म्हणत माझी बांगडी पिचाकली म्हणजे तुटली. कळला? बांगडी पिचली म्हणजे तुटली. पण आताच्या मुलांना याचा अर्थ नाही माहित. ओल्ड इज गोल्ड बहुत जुनं ते सोनं आहे, होय की नाही? हल्ली एक गाणं आलं बघा, हर घर में है एक ही नारा गूंजेगा, हर घर में है एक ही नारा गूंजेगा, मेरे आणि मी लहान असताना गाणं होता, त्याच्यानंतर अजून एक गाणं होतं, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी आम्ही लहान, आमच्या मुठ्ठीत काम तर माहित नाही. जेव्हा बाबा झेंडू द्यायचे तेव्हा कळा झेंडा आहे. आमच्यासाठी गाणं ती. आणि आताच्या मुलांसाठी मेरे भारत का बच्चा. त्या दिवशी असं हल्ली फॅशन आहे, फॅशनेबल जग झालेले. प्रियशी प्रिय करायला हाक मारते, माझं पिल्लू. पिल्लू का कुत्र्याचं पार. त्या दिवशी मुंबईला गेलो मित्राकडे, बायकोच नवऱ्याला हाक प्रेमाने मारत नाही, तो नवरा सुद्धा आता बायकोला प्रेमाने हाक मारला. मित्राकडे गेलो मुंबईला, मला बघितलं मित्राने, म्हणतो रे समीर बऱ्याच दिवसाने आला, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, सांग चहा पाणी. यांनी हाक मारला, बच्चा चहा पाणी घेऊन. अर्ध्या तासानंतर बच्चा गाऊन घालून आला. बच्चा असला घालून असला घनगाव. मला वाटतं त्या लहान मुलीला सांगितलं असेल बच्चा चहा पाणी घेऊन. बच्चा असतो घनगाव, कर्माची चहा पाणी फॅशन झाले. काळ बदलत काळाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. सुंदर तुम्ही भजन केलात, सुंदर गजर म्हटलात. तुम्ही बोललात की घराकडे तू घंटाच वाजवत असतं का? आयुष्य ज्यांनी घंटा वाजवले ना त्याच काम पुढे झालं. कारण मंदिरात जा, मंदिरात गेल्यावर पूजा अर्चना, त्या महिलांची नावं, श्रद्धा, आणि आमच्या पदरात काय घंटा. त्यांना ऍड काय, लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव, आणि आपल्याला काय, इजगड लगाव खिचडी बघाव. गेलो ना का असू दे, असू दे. हसण्याने वो आयुष्य वाढतं, लक्षात घ्या. आता हो गेला, बघू गे रे, जिसके दात में बोल वो समीर का दात. अरे मी असंच बोलते. आणि काय बोला, तू बरेच दिवस बघा भेटलोस, माझी स्टाईलच आहे. मी असंच हसवते, विषय काय नाही. लोक काय म्हणा, तेरी मेरी यारी दिसते मजा सुख
मी निघालो तुम्ही येता का? जेवढी नसल्यासून आठवण करीत एक तर वय वर्ष 41 कालसून कोणतरी सांगता एवढं दिसतं काय एवढं काय दात तसेच होत तुम्हाला पुराचा मी लाकडी भुसार तू शेरनी शिकारी मी भावडा ससाग तू शेरनी शिकारी मी भावडा ससाग एक फूल वाहतो सखे ऐकलंस एकच फूल व्हायचं आणि अगरबत्ती लावायची आणि मग मुहूर्त चालू करायचा एक फुल तुम्ही सुंदर गाणं साहेबांवरती गायला मी सुद्धा गाण्याचा प्रयत्न करतो कारण साहेबांबद्दल सांगायचं तुम्ही बोलात की त्यांच्या घरी जे जे गेले ते कधी रिकामे असे परत आले नाही त्यांच्याबद्दल सांगायचं ते एवढंच की सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आणि साहेबांनी केलेल्या कार्याची महती हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी संपणार नाही कधी संपणार नाही वा कधी संपणार नाही म्हणून बघा सायंकाळी दिली आरोळी माझं काळीज हे पाटल माझं काळीज हे पाटल या हरणीला काल भरणीला
सन्माननीय सुमित वेताळे यांच्याकडनं 501 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानतो, धन्यवाद. पक्वस होतं यांच्यासाठी सुद्धा 501 रुपयाचं बहुमान असं पारितोषिक आहे. सुमित वेताळे यांच्याकडनं जोरदार टाळ्या होते. 501,000 लक्ष म्हणजे आपण बोलतो ते खरं करतो. आता गाणं आहे. दोनच राजी इथे गाजले हो, त्या दिवशी वर लाव खाली लाव दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर.
छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे म्हणजे परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, होय की नाही? व दोन साहेब हे नाव आज आमच्या भैया साहेब या नावामध्ये जोडलं जातं, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही ऑटोमॅटिक नावं जोडली गेली, नाही का? एक वेळ समीर साहेब होईल, पण गौरव साहेब कधीच होणार नाही. बघा तुम्ही करून बघा, नाही म्हणणार असू दे. म्हणून द्या भगवती आईची कृपा ही झाली, पुण्यवंताने हा जन्मला. अशी कृपा भगवंतानी सदा साहेब राहो तुम्हावर, सलाम करतो करतो उदयजी सामंत, आहे की नाही? आज सामंत कुटुंब म्हटल्यानंतर एक वेगळं नातं आहे आणि भजनी कलावंतांसाठी तर खूपच वेगळं नातं आहे. बुवा तुम्हाला तर माहिती, रत्नागिरी पट्ट्यामध्ये त्यांनी भजनी कलावंतांसाठी किती मदत केली आहे ना. म्हणून म्हणतो हा कुडाळमध्ये सुद्धा येऊन त्यांनी भजनी कलावंतांसाठी मदत केलेली आहे, म्हणजे भजनी मंडळांना साहित्य दिलेले आणि मानधन पण दिलेले. बुवा एवढं हे व्यक्तिमत्व सुंदर आहे आणि म्हणून म्हणतोय दीर्घायुष्य होते ह्या साहेबांना. आणि म्हणून म्हणतोय दीर्घायुष्य हो साहेबांनी, आम्हाचे अभिमान, आम्हाचे अभिमान, सलाम करतो मनुष्य लिंगायत आणि वेताळे आणि आमचे वेटाळे साहेब आणि त्यांचे इतर सर्व सहकारी आज साथीदार खरे, नाही का बुवा? आज मनीष लिंगायत साहेबांनी फोन केला, बुवा गेल्या वर्षी तिथे बारी केला, तुमची बारी परत पाहिजे. म्हटलं ठीक आहे, करूया. 7 तारीख होती, पण ती 6 झाली. तुझो प्रश्न माका त्या दिवशी पंधरा, आज परत मुंबई, आज होय, तू कामावर जातच कधी? नक्की कामावर जातोच की? हरिनामाची आपलं मनोरंजन मग एका विचारच काढला काही कामावर जातात नाही. चांगली गोष्ट आहे बुवा, आमची कामाला एअरपोर्टला आहे, चांगली गोष्ट आहे बुवा. कधीतरी विमानाने मला घेऊन जा, फुकट फुकट. म्हणून साथीदार ते खरे, जनतेमध्ये सुद्धा साहेबांना आदराचं स्थान आहे. म्हणून
आमचं काय विषय वेगळा. आम्ही उद्या सकाळी जाऊन मला सुद्धा मुंबईला जायचं कारण परवा भिवंडीला भारी लई लांब 5 गाव नाही का. वलिक लिहू जोडी द्वार किती लोक शार्प असतो विचार करतात म्हणून मेरी जिंदगी सवारी मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना अलविदा ना कहना चलते चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा कहना अलविदा विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ महाळुंगे बुवा संकेत मिस्त्री यांच्याकडे 201 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. आणि म्हणून द्या नतमस्तक समीरा घाली देवाला सावळे जपा संस्कृती रागावची जपा संस्कृती रागावची कोकणची शान साहेब कोकणची शान सलाम करतो करतो
रंगदेवते माती तुझा विजयाचं स्थान देवते माती तुझा विजय